मला भीती वाटते चायला तिथं पोहोचेस तर दाबेली संपायला नको. $10 बघा मित्रांनो काय मिळालंय. भाऊंकडून आलू पुरीला थम्स डाऊन. चांगलंच ऊन लागतं आता मला. टोपी ऍक्च्युली आहे मी गाडीत ठेवली, मूर्खपणा केला. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गमती जमती आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज रविवार आहे आणि आज इथे ऑस्टिनमध्ये एक सुरती फूड फेस्टिवल आहे आणि आम्ही तिथे निघालो आहे. या 12:40 झाले. फूड फेस्टिवलमध्ये काय काय मिळतंय बघूयात कशी किंमत आहे, काय आहे. तुम्हाला सगळे स्टॉल दाखवतो मी. केम छो, चला सुरू करूयात. इंस्टाग्रामच्या पोस्टनुसार 12 आहेत. इथं लाईन इथे सुरू होते मित्रांनो. इथून पूर्ण फिरून ते लाईन जाती आहे. वाव, भरपूर मोठी रांग आहे आणि इथे बसायला जागा वगैरे केलेली आहे त्यांनी. लोक इथं मस्त बसून आनंद घेत आहेत सुरती फूडचा. हो, प्रत्येक याची वेगवेगळी रांग आहे. ओके, सो ही रांग आहे स्वदेशी फूड्स अँड कॅटरिंग. यांच्याकडे फाफडा दिसतोय, जिलेबी आहे. इकडचं बघूयात, इकडे इथे ढोकळा दिसतोय. हो, दाबेली ढोकळा, याला पण गर्दी आहे भरपूर. आपण अजून पुढचं बघूयात. हो, इकडे खांडवी आहे. खांडवीसाठी काही रांग एवढी मोठी दिसत नाहीये. खांडवी आणि सुरती पतोडी. इथे मस्त आपला गोटी सोड्यासारखं काहीतरी दिसतंय. समोरमध्ये परफेक्ट आहे, ते मस्त बनवतात. त्याला पण भरपूर मोठी रांग आहे. हे आलू पुरी आणि चीज आलू पुरी. आलू पुरी $10 आहे, चीज आलू पुरी $12 आहे. फार गर्दी आहे, फारच जास्त गर्दी आहे. चला आपण आता रांगेत लागूयात आणि ऑर्डर करूयात. जे पाहिजे त्याच्यासाठी वेगवेगळी रांग आहे आणि प्रत्येक रांग कमीत कमी अर्धा तास. बघूयात. मी लागलोय दाबेलीच्या रांगेमध्ये, पण दाबेलीची रांग काही हालत नाहीये. फार वेळ लावतोय बघा इकडे. पल्लवीला दुसऱ्या रांगेत लावलंय. ती दहीपुरी घेणार आहे, मी दाबेली घेणार आहे आणि आम्ही घेऊन मग एका ठिकाणी बसून उपभोग घेऊयात. चला बघूयात. $10 बघा मित्रांनो काय मिळालंय. बिलकुल शेव सुद्धा त्यांनी प्रॉपर टाकली नाहीये. अक्षरशः म्हणजे लुटायचं काम चालू आहे. आता मी तुम्हाला $10 इथली आलू पुरी खाऊन दाखवतो. ही जी पुरी आहे त्यांनी चपाती किंवा नान किंवा काय असतं ना, पुरीच आहे, पण ती ऑलमोस्ट ही जी पुरी आहे ती कच्ची दिसते मित्रांनो. आणि त्याच्यावर जो त्यांनी शेव वगैरे टाकली ती अक्षरशः साऊथ इंडियनचे मिक्सचर असतं ना ते टाकलंय. म्हणजे प्रॉपर आपली शेव जी असते, नायलॉन शेव म्हणा किंवा नॉर्मल गुजराती शेव किंवा राजस्थानी शेव, ती शेव सुद्धा नाही आहे. आणि किंमत आहे $10. फ्लॉप शो आहे. आता मी खाऊन बघतो, तुम्हाला सांगतो कसं आहे. सो नॉट बॅड. चटणी छान आहे, चटण्या दोन्ही चांगल्या आहेत, पण ती जी खालचा जो बेस आहे तोच कच्चा आहे. $10 डेफिनेटली वर्थ नाही आहे याची किंमत. भाऊंकडून आलू पुरीला थम्स डाऊन. मला वाटतं दाबेली बरी असेल. सो लेट्स गेट 2 दाबेली. फार गरमी आहे, थोडंसं आपण मँगो ज्यूसने शांतता घेऊयात. मित्रांनो, सुजय भाऊ भेटले जे गावाकडचेच आहेत. इथे फूड स्टॉल खूप छान आहेत आणि मी दाबेली घेतलेली आहे. आता मी पण दाबेलीच्या रांगेत लागलो, पण जरा मला असं वाटतंय सुजय भाऊ जरा व्यवस्था यांनी अजून जरा चांगली करायला पाहिजे. ते काही स्टॉल तर फुल आहे. या भरपूर आणि गोष्टी पण संपल्यात माझ्या माहितीला. या एवढी गर्दी आहे की लोक मस्त सावलीमध्ये उभे आहेत. मला भीती वाटते चायला तिथं पोहोचेस तर दाबेली संपायला नको. असं झालं तर मग आहे ना गपला. हा, पण होपफुली संपणार नाही. बघूया. I have 600 breads or dabeli. I have 900 kgs all done. So I'm not promising for the dabeli, but come on, you get it. Everybody get it. 2 दाबेली और 1 रस्सा वाला खमन. मुबारक हो भाई, बधाई हो. सबर का फल दाबेली है. ये 2 दाबेली. थैंक यू. 1 रसा वाला खमण चाहिए आपको? यस सर. $15 राइट टोटल? टोटल हाँ $15. ये देखो भेज दिया.
चला मिळालं मित्रांनो $15 मध्ये 2 दाबेली आणि एक रस्सावाला खमण. फूड मिळालंय. आता फूड घेऊन आपण जागा शोधूयात आणि कुठेतरी बसूयात. ओके चला मित्रांनो ट्राय करूयात दाबेली. 1 तास कडकडीत उन्हामध्ये उभं राहिल्यानंतर मिळालेली दाबेलीची चव कशी असते हे मी तुम्हाला सांगतोय. 2 दाबेली आणि एक रस्सावाला खमण $15. बघूयात कशी चव आहे. शेंगदाणे आहेत, कांदा आहे, अनारदाणे अजून तरी मला लागले नाही. शेव टाकली आहे. ब्रेड चांगला आहे, भाजलेला आहे आणि तो मसाला आतला जो बटाट्याचा असतो तोही चांगला आहे. त्याच्यामुळे थम्स अप टू दाबेली. आणि आता ट्राय करूयात रस्सावाला खमण. आता रस्सावाला खमण ना हे फारच ट्रॅडिशनल सुरती डिश आहे. नॉर्मली मी खमण ट्राय केला आहे. खमण म्हणजे थोडा खमण डोक्यासारखाच असतो, थोडं त्याचं व्हरायटी. पण हा रस्सावाला खमण म्हणजे त्याच्यामध्ये ते लोक डाळीमध्ये तो खमण टाकून वरती असं कांदा बिंदा शेव वगैरे टाकून देतात. सो आता आपण ट्राय करूयात रस्सावाला खमण. काय नाही, वेगळा आयटम आहे, मस्त गरम आहे, चव चांगली आहे. रस्सावाला खमणला पण भाऊंकडनं थम्सअप. मस्त. त्या आधीच्या आलूपुरीपेक्षा हे दोन्ही आयटम बरे होते. ओव्हरऑल एक्सपिरियन्स मित्रांनो मला विचाराल तर आय थिंक हे लोकांनी एवढी गर्दी एक्सपेक्ट केली नव्हती. फारच लोक आलेत. ॲक्च्युली ऑफिशियल टाइम याचा 10 पासून होता, 10 ते 3. 10ला जी लोक आली त्यांना फूड मिळालं नाही कारण तेव्हा फूड रेडीच नव्हतं. त्याच्यामुळे म्हणजे आय थिंक हे लोक एक्सपेक्ट नव्हते करत एवढा रिस्पॉन्स. पण अदरवाईज फूड चांगलं आहे. म्हणजे ॲटलीस्ट ह्या 2 डिश तर मला बऱ्या वाटल्या. तर पुढच्या जर बाकीचे त्यांनी लॉजिस्टिक्स सॉर्ट आउट केले तर आय थिंक इट बी गुड फन. 12:40ला मित्रांनो आलो होतो. आत्ता झाले 2:40. 2 तासामध्ये फक्त 2 दाबेली मिळाले, एक रस्सावाला खमण मिळाला आणि एक ती एकदम बेकार क्वालिटीची शेवपुरी मिळाली. ओव्हरऑल आम्ही खर्च केले $25. पहिल्यांदा करतायत, प्रतिसाद चांगला दिसतो लोकांचा. म्हणजे नक्कीच डिमांड आहे अशा इव्हेंट्सला ऑस्टिनमध्ये, कारण ऑस्टिनमध्ये आपल्या भारतीय लोकांची संख्या फारच चांगली वाढली आहे. त्याच्यामुळे होपफुली असे इव्हेंट्स पुन्हा पुन्हा होत राहतील. पण आता गुजराती सुरतीपेक्षा आपलं मराठी फूड फेस्टिवल होऊन जाऊ द्या की इथं. खरडा, ठेचा, सावजी आणि अजून काय वांग्याचं भरीत, हा भाकरी, असं काहीतरी आपलं गावरान बेट ठेवून करा म्हणा मस्त एकदाच. मला फुल गॅरंटी लोक येतील म्हणजे येतील. आम्ही निघालो आता पार्किंगकडे. हा होता सुरती फूड फेस्टिवल ऑस्टिन मधला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ नक्की बघा. त्यात आपण भेट देऊयात सोलापूरच्या सागर भाऊंना आणि गप्पा मारूयात त्यांच्या पावभाजीच्या फूड ट्रक बद्दल. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.